त्याने सुद्धा खूप चांगलं नाव कमावलेलं आहे। वर्सोली गावाचं नाव, अलिबाग तालुक्याचं नाव ज्याने रोशन केलं आणि याच वर्सोली गावामध्ये एक भव्य दिव्य अशी स्पर्धा, ज्या स्पर्धेचं नाव आहे मैत्री चषक वर्सोली 2023 पर्व तिसरं। मुख्य आयोजक आदरणीय आकाशजी राणे, उपाध्यक्ष रायगड जिल्हा युवा काँग्रेस ॲडव्होकेट सुजय घरत, माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य वर्सोली, या दोनही मुख्य आयोजकांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। पंचांचा इशारा, रोनित नाखवा पहिलं षटक घेऊन येतोय। जिंकण्यासाठी येणारे 30 बॉल 61 धाव्यांची गरज। 25 मिनिटे मात्र तुम्हाला सत्रासाठी दिली जातील। जर तुमची 4 षटकांसाठी 20 मिनिटं पेक्षा जास्त वेळ जर तुम्ही खर्च केलात तर एक खेळाडू मात्र 30 षटकाच्या आतमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा घ्यावं लागेल, ही नोंद मात्र संघाने घ्यायची आहे। सलामीचा फलंदाज स्ट्राईक वरती पप्प्या पाहतोय, तर नॉन स्ट्राईक वरती फलंदाज यश, ही जोडी मैदानामध्ये। पहिल्याच बॉलवरती पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे फ्लिक केला चेंडू आपण पाहिला तर पहिल्याच बॉलवरती बाउंड्रीच्या बाहेर येतोय चौकार। थँक्यू। 61 धावांची गरज आहे, त्यापैकी पहिलीच सुरुवात पॉझिटिव्ह अप्रोचने केलेला आहे, कारण पहिल्याच बॉलवरती इथे चौकाराने आपलं खातं ओपन केलेलं आहे, संघाचं देखील केलं। आणि ही टेनिस क्रिकेटची स्पर्धा अशीच आहे मित्रांनो, तुम्ही जर चांगला स्टार्ट दिलात तर समोरच्या गोलंदाजांवरती प्रेशर येतो आणि त्या प्रेशरमध्ये कुठेतरी गोलंदाज चुकी करत असतात। तर पहिल्याच बॉलवरती इथे चौकार आला, रोनित नाखवा गोलंदाज इथे पाहतोय। या वेळेला मात्र चांगला फटका करून काढलेला आहे, पॉवर प्लेचा खूप चांगल्या पद्धतीने इथे फायदा उठवत असताना या बॉलवरती इथे क्षेत्ररक्षक आहे, काय क्षेत्ररक्षण केले त्या क्षेत्ररक्षकाला, नक्कीच 100 मार्क्स त्याला द्यावे लागतील 100 पैकी, कारण या बॉलवरती नक्कीच चौकार लिहिला होता, परंतु अंतिम क्षणाला इथे मात्र चेंडू अडवला आणि आपल्या संघासाठी इथे नक्कीच 2 धावा मात्र सेव्ह केलेल्या आहेत। संकेत थळे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्याने अप्रतिम असा चेंडू अडवला आणि स्ट्रगल काय असतो, संघर्ष काय असतो, किंवा शेवटल्या क्षणापर्यंत झुंज कशा पद्धतीने जायची असते हे खऱ्या अर्थानं संकेत थळेने दाखवून दिले। पहिल्या बॉलवरती चौकार, तर दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 आलेली आहे। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, या वेळेला अगदी हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, एक प्री डिटरमाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवरती चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीयेत। तिसरा बॉल मात्र डॉट येतोय। 61 धावांची गरज आहे, त्यापैकी पहिल्या 3 बॉलवरती इथे 6 धावा आलेल्या आहेत। प्रति षटकामध्ये तुम्हाला 12 ते 13 धावांची सरासरी ही बॅटिंग करताना ठेवायची आहे। त्या अनुषंगाने किंवा तो कॅल्क्युलेटेड क्रिकेट आपल्या डोक्यामध्ये असणं फार गरजेचं आहे। पहिल्या 3 बॉलवरती 6 धावा, रोनित नाखवा। ह्या वेळेला पुन्हा एकदा फसवलं जात आहे, चकवलं जात आहे, निगेटिव्ह पॉइंट इथे मात्र पकडला जातोय पप्प्याचा। फुटवर्क मुवमेंट या बॉलवरती अजिबात पाहायला मिळालं नव्हतं आणि त्याच कारणास्तव इथे गोलंदाज प्रत्येक बॉलवरती काही ना काहीतरी व्हेरिएशन, व्हरायटी ही मात्र बॅटिंग गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते। 4 बॉलमध्ये इथे फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या, येणारे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत। अकोटप्याचा बॉल बॅकफुटला जाऊन खूप चांगल्या पद्धतीचा पंच पाहायला मिळतोय, चेंडू बाउंड्रीच्या दिशेनं जातोय, 1 बाउन्स 2 बाउन्स, बाउंड्रीच्या बाहेर येतोय चौकार। पहिल्या 5 बॉलवरती बॅटिंग करत असताना धावफलकावरती 10 धावा आलेल्या आहेत। सरासरी आपल्याला 12 धावांची ठेवायची आहे, त्यापैकी पहिल्या 5 बॉलवरती 10 धावा आल्या। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे। गोलंदाज रोनित नाखवा राईट ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होतोय। स्ट्राईकिंगवरती पप्प्या, फुलटॉस बॉल होता, इथे हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट सुद्धा केलं, परंतु या बॉलवरती एक सिंगल धाव मात्र जमा होईल। पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला। बॅटिंग करत असताना धावफलकावरती येथे 11 धावा जोडल्या गेल्या आणि पहिल्याच ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त होत असताना आता येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 50 धावांची गरज असणार आहे। 24 चेंडू आणि 50 धाब्याची गरज असताना आता गोलंदाजांवरती थोडासा प्रेशर म्हणावा लागेल, किंवा त्याच वेळेला या ठिकाणी गोलंदाज कशा पद्धतीने स्वतःला रिप्रेझेंट करताय, कारण नागाव संघामध्ये सुद्धा खूप चांगले गोलंदाज आहे, त्यांच्याकडे खूप चांगला दर्जा आहे। आणि खंडाळी संघाचा सुद्धा विचार केला तर सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये तैनात आहे। यशचा सुद्धा आपण विचार केला तर या सीझन मध्ये खंडाळी संघासाठी त्यांनी खूप चांगलं योगदान दिलं, ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने डेडिकेशन, समर्पण सातत्याने दिलं आणि कमी वयामध्ये त्याने स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं, असा यश मात्र मैदानामध्ये पाहतोय।
यंग टॅलेंट आहे, अनुभव थोडासा कमी आहे, परंतु म्हणतात ना की क्लास, हा क्लास सातत्याने त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. तो क्लास आज मात्र या मैदानावरती दाखवावा लागेल. तिथे जिंकण्यासाठी येणारे 24 बॉल 50 धाब्यांची गरज. अजून सुद्धा मॅन्डेटरी पॉवर प्ले इथे शिल्लक आहे, त्याच्यामुळे एका ओव्हरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. जर आपण ऑनसाईडला पाहिलं तर इथे 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. ते म्हणजेच एक आहे लॉंगॉनच्या दिशेनं, तर दुसरा क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर डीप मिड विकेट हे ऑन साईडला. पप्प्या आणि यश ही जोडी मैदानामध्ये. नितेशने आतापर्यंत धावफलकावरती 11 धावा नक्कीच जोडलेले आहेत. पहिलाच बॉल पंकज नागवा, पहिलाच बॉल या ठिकाणी फुलटॉसचा वापर केला आणि फुलटॉस बॉलवरती येतोय षटकार. धावांचं लक्ष, त्यापैकी 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. पहिल्या बॉलवरती चुकीचा बॉल आपण मैदानामध्ये पाहिला. तर या ओव्हरमध्ये पंकज नागवा म्हटलं की एक कंजूस गोलंदाज आहे. कित्येक मोठमोठ्या मॅचेस मध्ये, मग ती डेची स्पर्धा असू द्या, नाईटची स्पर्धा असू द्या, लीग मॅचेस असू द्या, प्रत्येक ठिकाणी त्याची बॅटिंग आणि बॉलिंग सातत्यानं बहरत असते. क्रीडा भवन मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर अप्रतिम अशी गोलंदाजी ज्याने केली. परंतु आता आपण इथे पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती एक षटकार आल्यानंतर आता पप्प्याला कुठेतरी रोखावं लागेल. इथे जर जिंकायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपल्याला बक्षीस पात्र व्हायचं असेल, तर विकेट घेणं हे फार महत्वाचं असणार आहे नागाव संघासाठी. पुन्हा एकदा खराब बॉल, इथे पंचांकडे दाद मागितली, पंचांचा इशारा येतो इथे मात्र नो चेडूचा, आणि एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. फ्री हिटची संधी मात्र पुन्हा एकदा असणार आहे पप्प्याकडे. 2007 साली हा नियम खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय स्तरावरती आला. पहिलाच नो चेंडू हा मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांनी मात्र तो खेळला गेला, त्याच्यावरती षटकारामध्ये रूपांतर केलं आणि पहिला नो बॉल टाकण्याचा बहुमान सुद्धा ऑस्ट्रेलिया संघाचा ब्रेटली यांनी मिळवला होता. अकोटप्याचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने क्लासिकल फटका, प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक. चेंडू आपण पाहिलं तर बाउंड्रीच्या बाहेर येतोय चौकार. या सर्व प्रश्नांमध्ये आता पंकज नागवा अडकलेला आहे. पुन्हा एकदा पुढील बॉल, यावेळेला यॉर्क करण्याचा प्रयत्न, पंचांकडे जोरकस अपील सुद्धा केली जाते, परंतु इथे फक्त रनआउट आणि बीमर साठीच तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार आहे. फक्त बीमर आणि रनआउट या 2 गोष्टींसाठी तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार आहे. बाकी अन्य गोष्टींसाठी तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाहीये. याची दखल प्रत्येक खेळाडूने घ्यायची आहे. धावफलकावरती धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर 22 आलेले आहेत. गोलंदाज पंकज नागवा यांनी खूप चांगल्या पद्धतीचा कमबॅक मैदानामध्ये पाहायला मिळाला. पण अगोदरचे चेंडू आपण पाहिले तर थोडेसे महागडे होते. पहिल्याच बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला होता, नो बॉल सुद्धा टाकला होता, पण तो आता खूप चांगला कमबॅक. या चेंडूवरती मात्र धावा आल्याने डॉट बॉल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न, तिथेच अर्थातच संधी होती, परंतु क्षेत्ररक्षक डोपर्यंत डीप मधून येणार तोपर्यंत एक सिंगल धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. 23 धावा धावफलकावरती. या चेंडूवरती आपल्याला पाहिलं तर एकच धाव फक्त पाहायला मिळेल. जिंकण्यासाठी 61 धावांचं लक्ष, त्यापैकी धावफलकावरती 23 धावा आलेल्या आहेत. थोडासा महागडा म्हणावा लागेल, कारण 2 षटकांची जी सरासरी आहे ती आतापर्यंत वसूल करत असताना बाबदेव खंडाळे संघ यावेळेला बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा काय फटका लगवलाय. फटक्यामध्ये ताकद, नजाकत, क्वालिटी सर्व काही पाहायला मिळतोय. नेत्रदीपक फटका, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर येतोय चौकार. माध्यमातून पाहायला मिळतात, परंतु ज्या पद्धतीची लाईन आहे त्या पद्धतीचं शॉर्ट सिलेक्शन म्हणजेच प्रेझेन्स ऑफ माइंड आपण यशच्या माध्यमातून पाहिलं. 27-27 रन्स. यावेळेला मात्र पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न बिहाइंड द विकेट. चेंडू बाउंड्रीच्या दिशेने जातोय, बाउंड्रीच्या बाहेर येतोय चौकार.
सामना होता कुठे आणि सामना आला कुठे, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज रोनित नागवाने 11 धावा खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये पंकज नागवा थोडासा महागडा म्हणावा लागेल, कारण थोडेसे नो चेंडू किंवा त्याच वेळेला मोठे लॉफ्टी स्ट्रोक सुद्धा दिले आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना ज्याने 20 धावा खर्च केल्या, तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 31 धावा, येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. आपण आहोत रायगड जिल्ह्यामधील अलिबाग तालुक्यामध्ये, जे अलिबाग तालुक्यामधील वर्सोली गावामध्ये एक भव्य दिव्य स्पर्धा, अर्थातच प्रशांत शेठ नाईक आणि ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर यांचं मैत्रीचं नातं अगदी राजकारणापलीकडे मध्ये जाऊन मैत्री कशा पद्धतीने जपावी, दोनही मित्रांमधलं मैत्री कशा पद्धतीने असते, प्रेम जिव्हाळा स्नेह कशा पद्धतीने असतात, हे खऱ्या अर्थानं दोघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचमुळे आपण या चषकाचं नाव मैत्री चषक 2023 पर्व 3 मात्र या ठिकाणी आपण घेत आहोत. आयोजकांचा खूप चांगल्या पद्धतीने कौतुक करतोय, कारण तुम्ही एक चांगला संदेश पोहोचवताय. राजकारणापलीकडे सुद्धा जाऊन कशा पद्धतीने मैत्री करावी हा संदेश देण्याचं काम खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय अक्काजी राणे, त्याच वेळेला ॲडव्होकेट सुजयजी घरत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं जे सामाजिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक किंवा कला क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे, ज्यांचा कार्य खूप चांगल्या पद्धतीने बहरत गेलेला आहे, त्या सर्वांचा मान सन्मान, त्यांचा यथोचित यथायोग्य सत्कार या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं सर्व आयोजक करत आहेत. येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. विशाल आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय, पहिलाच बॉल वरती या ठिकाणी खराब बॉल, पंचांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मात्र इशारा पाहायला मिळत नाही. या पंचाकडे दाद मागितले आणि इथे मात्र या चेंडूवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने फटका कोण काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि काय झेल पकडलाय, जबरदस्त फटका, परंतु इथे मात्र नो, अर्थातच फ्री हिट होता आणि त्याच कारणास्तव हा झेल मात्र इथे ग्राह्य धरला जाणार नाहीये. या झेलवरती मात्र नक्कीच तिथे 1 धाव पूर्ण केली, 39 धावा धावफलकावरती. मैदानामध्ये दोनही संघ अगदी चांगल्या स्थितीमध्ये आहेत. आता आपण पाहायला गेलो तर 50-50% हा सामना म्हणूया, कारण दोनही संघांकडे हा सामना झुकू शकतो. गोलंदाजी विशाल आपण पाहतोय, विशालकडे आता पूर्णपणे जबाबदारी असणार आहे. या स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल तर प्रत्येक चेंडू हा डॉट काढावा लागेल. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स मध्ये त्याला सक्सेसफुल मात्र होतोय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे, प्रोटेक्शन आहे. एक सिंगल धाव या बॉलवरती 2 धावा पाहायला मिळतील. 2 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 41 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 41 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये मार्गस्थ. अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 41 धावा, अजून 20 धावांची गरज आहे. आपल्याकडे चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे अजूनही 16 चेंडू. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावेची गरज मात्र ही बॅटिंग करणारा संघ बापदेव खंडाळे संघासाठी असणार आहे. यावेळेला ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये, कारण त्याला माहिती आहे आपण जर घाई केली तर कदाचित इथे मात्र एक रिक्स होऊ शकते. त्याच्यामुळे या धावा इथे आपण सिंगल किंवा डबल वरती फोकस केलं तर आरामात त्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकतो. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर इथे तोच क्रिकेट या दोनही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती 43 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 43 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद सुद्धा मागितली गेली, परंतु इथे मात्र
चेंडू लिगल आहे, वैध आहे, कुठे प्रकारचा अर्थातच या ठिकाणी इशारा येत नाहीये. 43 धावा ऑफलकावरती आलेले आहेत. अजूनही जिंकण्यासाठी आपण समीकरण पाहिलं तर इथे 18 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा चेंडूवरती फ्लाईट दिली होती जरूर, पंचांकडे सुद्धा पाहिले, परंतु इथे फलंदाज मात्र हुशार आहे. कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी क्रीज सोडला नव्हता आणि त्याच कारणास्तव चेंडू मात्र इथे फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये आहे. चेंडू येतो डॉट, प्रत्येक डॉट चेंडू इथे वापसी करू शकेल नागाव संघाला. तर या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला वापसी करायची असेल, या सामन्यामध्ये वापसी करायची असेल, तर येणारा प्रत्येक डॉट बॉल हा तुम्हाला काही अंशी का होईना परंतु या मॅच मध्ये वापसी करू शकेल. आतापर्यंत 43 धावा आलेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 18 धावेची गरज. आपल्याकडे चेंडू शिल्लक असणार 13 चेंडू आणि 18 धावेची गरज. म्हणजे अजूनही मॅच जर आपण पाहिली तर दोन्ही संघांकडे जाऊ शकेल. अंतिम बॉल असणार आहे. अंतिम बॉल जर डॉट आला तर मयुरेश या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम हे खऱ्या अर्थानं गोलंदाज करेल, कारण येणारे 13 बॉल जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. या आजच्या दिवसात जर आपण अनालिसिस बघितलं तर अमित दादा नाईक पुरस्कृत जे बारांचा देव नौकारा संघ क्वालिफाय राऊंड साठी पात्र झालेला आहे. आणि त्याच वेळेला एक राऊंड येथे जर पाहिलं तर नवजीवन दिघोडी हा संघ जिंकलेला आहे. या वेळेला पुन्हा एकदा प्रयत्न फसला गेला. प्रेझेन्स ऑफ माइंड इथे पाहायला मिळत नाही आहेत आणि 3 ओव्हरची मात्र सांगता झालेली आहे. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. म्हणजे प्रति षटकामध्ये 9 धावेची सरासरी ठेवायची आहे. मयुरेश जर या ओव्हरमध्ये कमी धावा आल्या तर खऱ्या अर्थानं नागाव संघ इथे पूर्णपणे वापसी करू शकेल. या षटकामध्ये धावा कमी देण्याची गरज. बाबदेव भेचे संघाची आपण जर एक पॉझिटिव्ह जर झोन पाहिला तर अजून सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. एकही विकेट न गमावता सलामीची जोडी आतापर्यंत या धावा काढलेल्या आहेत. पार्टनरशिप फार महत्वाची असते, की जसं की संसारामध्ये नवरा बायकोची पार्टनरशिप चांगली असेल तर संसार चांगला होतो. क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे की दोन फलंदाजांचं पार्टनरशिप भागीदारी चांगली असेल तर त्या टार्गेट पर्यंत आपण अगदी सहज पद्धतीने पोहोचतो. इथे समीकरण पाहिलं तर येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट टेनिस क्रिकेट .in माध्यमातून लाईव्ह केलं जात आहे. संपूर्ण टेक्निकल टीम तसेच माझ्या समवेत या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेमध्ये रुणाल पाटील स्कोररच्या भूमिकेमध्ये आहे. त्यांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यांच्या प्रति मयुरेश सारंग यांनी सुद्धा संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगलं स्कोरिंगचं काम पाहिलं. यावेळेला पहिलाच बॉल अकोट टप्प्याचा त्याचा पुरेपूर वापर केला आहे, पण तो तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि काय जबरदस्त झेल पकडलाय फलंदाज पप्या बॅक टू द पवेलियन. मध्ये पूर्णपणे वापसी करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं नागाव 11 या संघाने केलेलं आहे. सचिन दादा राऊ यांचा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय फिल्डिंग करत असताना आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रेम रॉय मात्र जाताना दिसत आहे. येणारे 11 बॉल जिंकण्यासाठी 18 धावेची गरज असताना आता गोलंदाज रोहित नकवा याने जरी पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा दिल्या असल्या तरी त्याच्याकडे प्रचंड वेग आहे, लाईन आहे, लेंथ आहे. त्याच्यामुळे त्याच पद्धतीची गोलंदाजी या मैदानावरती करावी लागेल. येणारे 11 बॉल जिंकण्यासाठी 18 धावेची गरज असताना दुसरा बॉल राईट ओव्हर द विकेट. यावेळेला ऑनसाइडला मारायचा होता. बॅटची लिडिंग एज इथे शॉर्ट मध्ये अप्रतिम असा झेल फलंदाज प्रेम रॉय डकआउट स्वरूपात बाद होतोय. बॉल मध्ये
कोणत्याही प्रकारची धाव न खर्च करता खऱ्या अर्थानं नागाव संघाला इथे मात्र पूर्णपणे वापसी करून दिलेली आहे. आता आपण इथे बघितलं तर येणारे 10 बॉल जिंकण्यासाठी 18 धावेची गरज आहे. मध्यंतरी असं वाटलं होतं की बाबदेव खंडाळे संघ ही मॅच आरामात आपल्या बाजूने घेऊन जाईल की काय, परंतु भेदक मारा आपण पाहिला गोलंदाजीचा आणि त्याचमुळे आपण इथे जर बघितलं तर येणारे 10 बॉल मध्ये 18 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज, यावेळेला यॉर्क करण्याचा प्रयत्न, परंतु मात्र पंचांचे हात जमिनीला समांतर. धावसंख्येत अतिरिक्त 1 ने भर. इथे एक एक धाव फार महत्वाची आहे, तुम्हाला सेव्ह करावी लागेल. अशा धावा जर तुम्ही दिल्यात तर कदाचित या स्पर्धेमध्ये तुम्हाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागेल. समीकरण बघितलं तर येणारे 10 बॉल जिंकण्यासाठी 17 धावेची गरज असताना स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज आपण पाहतोय, योगेश पाटील. अप्रतिम असा फटका, फटक्यामध्ये काय जबरदस्त नजाकट, परंतु तेथे तर पंचांनी इथे पुन्हा एकदा तिसऱ्या अंपायर साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. तर इथे आता पूर्णपणे टेक्नॉलॉजीने चेक केलं जाईल आणि योग्य तो निर्णय हा खऱ्या अर्थानं दिला जाईल. परंतु हा जर षटकार अडला असेल तर त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण नागाव संघाची फिल्डिंग आज खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे. योग्य तो डिसिजन आपल्याला मिळणारच आहे, टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळे आपण चेक करू शकतो. आताचा जो काळ आहे तो मित्रांनो डिजिटल आहे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला ऑनलाईन दाखवली जाते. पूर्वी असं काही नव्हतं. पूर्वी जर एखाद्याने 6 बॉल मध्ये 6 षटकार मारले असतील तरी तो परत पाहू शकत नव्हता, कारण त्यावेळेस युट्यूब नव्हतं. परंतु आता तुम्ही जी बॅटिंग केली असेल किंवा चांगला क्रिकेट केला असेल तर तुम्ही भविष्यामध्ये तुमच्या होणाऱ्या मुलांना सुद्धा दाखवू शकता. ही युट्यूबची खासियत आहे, कारण युट्यूब मुले बरंच काही मित्रांनो डेव्हलप झालेला आहे. तुमचा टेनिस क्रिकेटचा खेळ युट्यूब वरती असतो, तुमची लग्न, तुमचे हळद, तुमचा साखरपुडा, तुमचं बारसं, सर्व काही युट्यूब वरती आता घेतलं जाते आणि ही खऱ्या अर्थानं एक चांगली प्रगती आहे. युट्यूबच्या टीमकडे फक्त पंचच असतील, लक्षात घ्या. बाकी कोणी असेल तर बाहेर व्हायचं आहे. खेळाडूंना कुठल्याही आतमध्ये घ्यायचं नाही, लक्षात घ्या. कोणत्याही खेळाडूला आतमध्ये घ्यायचं नाहीये. मैत्री चषक वर्सोली 2023 पर्व तिसरं. मुख्य आयोजक आदरणीय अकाजी राणे, उपाध्यक्ष रायगड जिल्हा युवा काँग्रेस, तसेच ॲडव्होकेट सुजय घरत, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य वर्सोली, त्यांच्या समवेत त्यांचे संपूर्ण सदस्य, त्यांची टीम आहे. संदीप घरत, प्रतीक म्हात्रे, रुपेश म्हात्रे, चेतन घरत, प्रतीक वारडे, यतीश मानकर, निखिल पवार, सिद्धू म्हात्रे, उमेश घरत, अमित कचरेकर, रुणाल पाटील, रुद्राक्ष कोळी आणि विराज नाईक या सर्वांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. डिसिजन द्यायचा आहे. तर क्षेत्ररक्षकाकडे एकदा जोरदार टाळ वाजवायचे मित्रांनो. अप्रतिम असा संकेत थळे, ज्याने अगोदरचा चौकार सुद्धा सेव्ह केला आणि आता इथे षटकार सेव्ह केलाय. पंच धावा सांगायचे त्या चेंडूवरती. एक धाव, एकच धाव मात्र पूर्ण केलेली आहे, त्याच्यामुळे एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 45, 25 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा काय प्रचंड वेग चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट फाईन लेग मध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, पंचांकडे अपील आणि इथे मात्र फलंदाज बाद.
वेळेला कधी चेंडू आतमध्ये वळवायचा प्रयत्न, कधी बाहेरच्या दिशेने वळवायचा प्रयत्न, आणि प्रत्येक बॉल वरती काही ना काहीतरी व्हेरिएशन पाहायला मिळते. 8 बॉल सोडा धावायची गरज. पुन्हा एकदा वेगवान तेज तर्रार चेंडू, परंतु पंचांचे हात इथे जमिनीला समांतर. धावसंख्येत अतिरिक्त 1 भर पाहायला मिळेल. येणारे 8 बॉल जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. रोनित नाकवा इथे पूर्णपणे फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याला माहिती आहे जर आपण रडार मध्ये किंवा त्या अर्थात स्लॉट मध्ये चेंडू दिला तर त्याचं रूपांतर नक्कीच पार्किंग लॉट मध्ये होणार आहे. त्याच्यामुळे तुला जर जिंकायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपला आव्हान टिकून ठेवायचं असेल, तर प्रत्येक चेंडू हा गोलंदाजच्या बॉडी पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज रोनित नाकवाचा पाहायला मिळतोय. येणारे 8 बॉल मध्ये जिंकण्यासाठी समीकरण पाहिलं तर 15 धावेची गरज असताना आता कशा पद्धतीने गोलंदाजी असणार आहे, आता कशा पद्धतीने बॅटिंग असणार आहे हे पाहणे योग्य असेल. येणारे 8 बॉल जिंकण्यासाठी 15 धावेची गरज. यावेळेला ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, ब्लाइंड फटका पाहायला मिळेल, कारण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीयेत. चेंडू येण्या अगोदर इथे बॅट मात्र फिरली होती आणि समीकरण पुन्हा एकदा चेंज झालेलं आहे. येणारे 7 बॉल जिंकण्यासाठी 15 धावेची गरज. रोनित नाकवाने जरी अगोदरच्या ओव्हरमध्ये धावा दिल्या असल्या तरी सुद्धा आता त्याने खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलेला आहे. एक आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हा रोनित नाकवाकडे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथे बॅट फिरवण्याचं काम केलं. लगातारचे 2ही बॉल डॉट पाहायला मिळत आहेत आणि या मॅच मध्ये रंगत, ही मॅच रोमांचकारी स्थितीमध्ये पाहायला मिळेल. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी आपण आता समीकरण पाहिलं तर 15 धावेची गरज. 6 चेंडू आणि 15 धावा. मैदानावरती पाणी लगेच न्यायचंय आयोजक, आपण लगेच मैदानामध्ये पाणी न्यायचंय. या पुढे होणारा सामना नवजीवन दिघोडी विरुद्ध यातील विजयी सामना, विजयी संघ असेल त्याच्यामध्ये आपण इथे मॅच खेळवणार आहोत. त्याच्यामुळे नवजीवन दिघोडी संघाचा कॅप्टन आपण लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. लगेच आपण टॉस करून घेणार आहोत. सर्व नवीन आलेल्या रसिक प्रेक्षकांसाठी किंवा युट्यूबच्या माध्यमातून सर्व रसिक प्रेक्षक या ठिकाणी जॉईन झालेत, त्या सर्वांच्या माहितीसाठी मैदानामध्ये सुरू असणारा सामना अलीदादा पुरस्कृत बापदेव खंडाळे विरुद्ध नागाव 11. अर्थात सचिनजी राऊळ यांचा हा संघ आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना नागाव संघाने 60 धावा पूर्ण केल्या, तर 61 धावांचं लक्ष्य हे बापदेव खंडाळे संघासमोर होतं. आणि आतापर्यंत आपण सिच्युएशन पाहिली तर आता बापदेव खंडाळे संघाला जिंकण्यासाठी येणारे 6 बॉल आणि 15 धावेची गरज आहे. या स्पर्धेसाठी आपण प्रथम क्रमांक, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची जी मनमोहक आणि बहारदार चषक पाहतोय, ही चषक ॲडव्होकेट सुजयजी घरत, कैलासवासी विश्वनाथ नथुगर यांच्या स्मरणार्थ ॲडव्होकेट सुजय घरत यांच्या माध्यमातून आलेले त्यांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच सामनावीराचे जे चषक आपण पाहतोय, हे चषक कैलासवासी विनय विश्वनाथ घरत यांच्या स्मरणार्थ ॲडव्होकेट सुजय घरत यांच्या माध्यमातून आलेले आहेत, त्यांचा सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी जी मालिकेवरची सायकल आहे, ही सायकल आपल्याच अलिबाग तालुक्यामधील थळ गावातील एक डॅशिंग अँड डायनामिक व्यक्तिमत्व शाबीरभाई कुरेशी यांच्या माध्यमातून सायकल ही मालिकेवरसाठी देण्यात आलेली आहे. त्यांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि प्रथम क्रमांक, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिक 1,50,000 आणि 25,000 अशी एकंदरीत 1,75,000 रुपयाची स्पर्धा आज मात्र वरसुलीच्या मैदानावरती पाहतोय. तर अंतिम ओव्हर घेऊन येते गोलंदाज अंकित पाटीलकडे संपूर्ण जबाबदारी आता सोपवलेली आहे. या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी होणार? 6 बॉल मध्ये 15 धावेची गरज असताना स्ट्राईक एंडवरती अजूनही सलामीचा फलंदाज तैनात आहे, ज्याच्या बॅट मधून आपण 2 चौकार आणि 2 दुहेरी धावा घेतलेल्या आहेत. अशी एकंदरीत 12 धावेचं योगदान आतापर्यंत आपल्या संघासाठी दिलं. तर येणारे 6 बॉल मध्ये 15 धावेची गरज असताना आता अंकित पाटील लाईन कशा पद्धतीने ठेवणार आहे, लेन कशा पद्धतीने ठेवणार आहे, फलंदाजाचा फोटो मुवमेंट कशा पद्धतीने असणार आहे, या सर्व ज्या गोष्टी आहेत ना तिथे पाहणं योग्य असणार आहेत. ऑन साइडला क्षेत्ररक्षण एक लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक शॉर्ट फाईन देखील ऑन साइडला. पहिलाच बॉल इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट, त्याच्यामुळे फ्री हिटची संधी सुद्धा असणार आहे आणि इथे हाच फायदा मात्र घ्यावा लागेल. सोन्याची एक संधी मिळण्यापेक्षा मिळालेल्या प्रत्येक संधीचं तुम्ही सोनं करा. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा नेहमीच म्हणायचे की ज्या क्षणावरून आपल्याला हरण्याची भीती असते त्या क्षणावरून खऱ्या अर्थानं जिंकण्याची सुरुवात करा. आणि तो मग तुमचं ते क्षेत्र अर्थातच क्रीडा स्पर्धेचा असू द्या किंवा आयुष्याचा खेळ असू द्या, तुम्हाला आता प्रत्येक ठिकाणून जिंकण्याची आशा किंवा या ठिकाणी ती सुरुवात करावी लागेल. ती आता सुरुवात खंडाळे संघ करणार का? फुलटॉस बॉल, परंतु इथे परफेक्ट टायमिंग करता आलं नाहीये.
एक धाव तर पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न करणार का? आणि 2 धावा या बॉलवरती मात्र पूर्ण केलेल्या आहेत. फ्रीटचा बॉल होता, त्याच्यामुळे झेलबाद होणार नाहीत फलंदाज. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 49 धावा धावफलकावरती आलेली आहेत. येणारे 5 बॉल जिंकण्यासाठी आता 12 धावेची गरज. 5 चेंडू आणि 12 धावेची गरज असताना गोलंदाज अंकितने पहिलाच बॉल इथे नो फेकला होता, परंतु इथे मात्र आता चांगली वापसी पाहायला मिळेल. अजून सुद्धा टप्प्यावरती बॉलिंग पाहायला मिळत नाही, कारण दोन्ही चेंडू फुलटॉस पद्धतीचे होते. पुन्हा एकदा पुढील बॉल अंकित पाटील सज्ज होतोय. राईट अमोर द विकेट. यावेळेला पंचांकडे पाहिले जरूर, पंचांचे हात जमिनीला समांतर. अशा जर तुम्हाला क्रुशियल मुवमेंटला तुम्ही अतिरिक्त धावा खर्च केला तर कदाचित तुम्हाला इथे हार पत्करावी लागेल, कारण समीकरण पुन्हा एकदा चेंज झाले. एक धाव फार महत्वाची आहे. येणारे 5 बॉल जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. यश आहे सलामीचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये. मी अजून सुद्धा हे सांगेन की जर नागाव संघाला जिंकायचं असेल तर आता विकेटवरती फोकस करावं लागेल, आणि खंडाळी संघाला जिंकायचं असेल तर प्रत्येक चेंडू बॅटवरती घेणं हे फार गरजेचं असणार आहे. यावेळेला चांगला फटका घेऊन काढलेला आहे, पण तो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. आज नागाव संघाला फिल्डिंग मध्ये 10 आउट ऑफ 10 मार्क्स द्यायला पाहिजे, कारण चौकार असतील, षटकार असतील किंवा त्याच वेळेला मैदानामधली जी फिल्डिंग आहे ना ती खूप चांगल्या पद्धतीने आहे. आणि टेनिस क्रिकेटमध्ये दाखवून दिलं की तुम्ही सामना फक्त बॅटिंग करून जिंकू शकत नाही किंवा तुम्ही गोलंदाजी करून जिंकू शकत नाही, तर फिल्डिंग करून सुद्धा तुम्ही सामना जिंकू शकता. हेच प्रात्यक्षिक नागाव संघाने दाखवून दिलंय. यावेळेला अप्रतिम असा फटका, फटक्यामध्ये ताकद, टायमिंग सर्व काही अगदी ॲक्युरेट पाहायला मिळतोय. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर येतोय, षटकार. थँक्यू. धावफलकावरती धावा आतापर्यंत 57 आलेले आहेत, म्हणजे येणारे 3 बॉल जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. 3 चेंडू आणि 4. आता जर इथे एखादा डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये रंग भरू शकेल, तो म्हणजेच गोलंदाज. परंतु फलंदाजाचं कौतुक करावं लागेल, ज्या आयुषने इथे एक षटकार लगावला आणि मॅच मध्ये पूर्णपणे एक टर्न केलेली आहे. मॅच जिंकली तर टर्निंग मोमेंट हाच असेल जो षटकार आला. येणारे 3 बॉल 4 धावेची गरज. पुन्हा एकदा चांगला फटका, आणि इथे मात्र जबरदस्त मॅच पाहायला मिळते. आयुषच्या माध्यमातून येतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. खंडाळे यांच्यामध्ये आपण लगेच सेकंड राऊंडचा सामना खेळवणार आहोत. विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि रुद्राक्ष कोळी जे या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक क्षणचित्रे टिपण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या शुभ हस्ते पण आता सेकंड होणार आहे. त्या संघादरम्यान आपण टॉस करणार आहोत. चला बाबदेव खंडाळे, आपण टॉस करून घ्यायचा आहे. एका बाजूला नवजीवन दिघोडी तर दुसऱ्या बाजूला बाबदेव खंडाळे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. आणि रुद्राक्ष कोळी यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. तर नाणेफेकीचा गोल हा अर्थातच नवजीवन दिघोडी या संघाकडे गेला आहे. सामना 4 ओव्हरचा असेल तर आपला प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. समोरच्या संघाची तुम्ही आता बॅटिंग पाहिली असाल आणि 4 षटकांचा सामना असेल. सेकंड ओव्हरचा सामना म्हटलं की तुमच्या वेगळ्या प्लॅनिंग, वेगळी स्ट्रॅटजी नक्कीच असणार आहे. तर किती धावसंख्येच्या आतमध्ये आपण रोखण्याचा प्रयत्न कराल? 4 तरी ग्राउंडच्या हिशोबाने तरी 40-45 धावांपर्यंत रोखण्याचा. तसेच या स्पर्धेविषयी काही 2 शब्द नक्कीच ऐकायला आवडतील, कारण ही स्पर्धा म्हटलं तर तब्बल 3रं पर्व आज खऱ्या अर्थानं वसुलीच्या मैदानावरती सुरू झालेलं आहे. आणि या स्पर्धेचं आयोजन, खेळपट्टी, मैदान काय म्हणशील? मैदान तर पहिल्यापासून खूप चांगलं आहे आणि स्पर्धा खूप चांगली आहे, कारण पहिल्या वर्षी आम्ही खेळलो नाही, दुसऱ्या वर्षी आम्ही आयत्या टाइम येऊन
फॉर्मॅलिटी टाकली आणि आम्ही खेळलो. आणि आता आम्ही गोलूला आणि चेतनला सांगितलं की आमची इंटर फिक्स करून टाक. धन्यवाद. तर ऑल द बेस्ट दोन्ही संघाला. आणि आपण वळत लगेच कॉम्बॉक्स मध्ये तिथे आपण यासिन सरांना ऐकणार आहोत. आणि लगेच मी विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे नवजीवन दिघोडी संघ आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. कारण घड्याळामध्ये आपण टायमिंग पाहिलं तर जवळपास 4:45 वाजलेले आहेत. अजून बरेच सामने बाकी आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स यासिन सर. आणि निशांत आत्ताच संपलेल्या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय तो नितेश पाटील. नितेश पाटील यांनी आपल्या संघासाठी जवळजवळ 29 धावांचं योगदान दिलंय. त्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकार यांचा समावेश होता. तर नितेश यांना विनंती आहे की आपलं पारितोषिक घेण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आणि मंडळाच्या वतीनं मी विनंती करणार आहे आकाश दादा राणे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सामनावीर पारितोषिक देऊन नितेश याला सन्मानित करायचं आहे. एक सुंदर आकर्षक चषक आणि त्याचप्रमाणे एक छोटस रोपटं आपण देणार आहोत सामनावीरास. आणि नितेश याला इथे सन्मानित करण्यात येणार आहे. तर नितेश ज्याने खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली आपल्या संघाला विजय केला आणि त्याला या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय आकाजी राणे यांच्या शुभ हस्ते एक सन्मान चिन्ह आणि एक छोटं रोप देऊन त्याला इथे सन्मानित करतोय. पप्या हे तुला रोप स्वतःला जगवायचं आहे ही मात्र मानस तुझ्या मनामध्ये नक्कीच असेल. जास्त वेळ घेणार नाही. तुझी स्पर्धा तुझा संघ आहे. फक्त या स्पर्धेविषयी 2 शब्द ऐकून घ्यायला नक्कीच आवडतील. कारण या स्पर्धेमध्ये अपग्रेडेशन झालेलं आहे. पहिल्या पर्वामध्ये जो पाहिलं असेल तर त्याच वेळेला दुसरं पर्व अगदी थाटामाटानं साजरं केलं आणि तिसरं पर्व एक दिमागदार आणि वैभवशाली स्पर्धा आपण इथे पाहतोय. तर या स्पर्धेविषयी 2 शब्द नक्कीच ऐकायला आवडतील. स्पर्धा खरोखर अप्रतिम आहे. मला बोलून एंट्री करायला सांगितली तर मी पहिल्यांदा आमच्या स्पॉन्सरला अलिभाईला बोलवलं की मला एंट्री करायची काय. तो त्यांना नक्की नाही. ते नेहमी आमच्या टीमवर भरोसा ठेवतात. पहिली गोष्ट त्यांचं आम्ही कौतुक करू. मग त्यांच्यामुळे आम्हाला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळायला भेटतं. धन्यवाद. ऑल द बेस्ट सेकंड राऊंड साठी. आणि आता आपण वळूयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये यासिन सर यांच्याकडे. धन्यवाद. मैत्री ग्रुप आयोजित मैत्री चषक 2023 सन्माननीय अलिबाग नगर पंचायत नगराध्यक्ष प्रशांत दादा नाईक आणि सन्माननीय राजाभाऊ ठाकूर यांची राजकारणा पलीकडे असलेली मैत्री आणि त्याच मैत्रीचं रूपांतर आणि तीच मैत्री हे नाव घेऊन आपण या स्पर्धेला सुरुवात केली होती. या स्पर्धेचं हे 3रं पर्व. आज सकाळी सन्माननीय प्रशांत शेठ नाईक आणि प्रवीण दादा ठाकूर यांनी इथे उपस्थिती दर्शविली आणि त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा नारळ फोडण्यात आला. त्यांच्या समवेत सन्माननीय अनुराधा अमरनाथ राणे सदस्य ग्रामपंचायत वर्सोली या सुद्धा उपस्थित होत्या. आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा नारळ फोडला. स्पर्धेला सुरुवात केली आणि आपण पाहतोय आपल्या समोर आता जो सामना येतोय तो दुसऱ्या फेरीचा सामना असेल. अलीदादा पुरस्कृत बापदेव खंडाळे विपक्ष नवजीवन दिघोडी या 2 संघादरम्यान हा सामना रंगणार आहे. नवजीवन दिघोड़ी या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. सामना शुरू होतोय. तो चलिए दोस्तों फिर से एक बार हम मैदान में चलते हैं जहां पे बापदेव खंडाले की जानिब से सलामी बल्लेबाज के रूप में नितेश पाटिल और उनके साथी बल्लेबाज यश. नो स्ट्राइकिंग एंड पर यश वेड़े, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी पहले ओवर के लिए 30 गज के दायरे में गेंदबाज साहिल खांबे अपना निजी पहला ओवर लेके आए हैं. देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई गई है. शॉट थर्ड मैन, शॉट फाइन लेग, शॉट स्क्वायर लेग. जी हाँ, पहली गेंद लेग स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद
बाहर की तरफ निकल गई। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। मिड ऑन की दिशा में सुमित, उसी के साथ मिड ऑफ की दिशा में पिंट्या और गली की दिशा में मिथुन, शॉर्ट पॉइंट की दिशा में एक फील्डर तैनात और उसी के साथ एक डीप कवर में फील्डर तैनात है। जी हाँ, इस मतलब बहुत ही बढ़िया पंच यहाँ पे देखने को मिला, मगर उतनी ही अच्छी फील्डिंग। अगर सीधा निशाना स्टंप पे होता तो यश के लिए यहाँ पे खतरे की घंटी जरूर थी। बाल बाल बच गए और ये एक रन यहाँ पे मुकम्मल होता हुआ इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा 2 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही शानदार ये टूर्नामेंट, बहुत ही खूबसूरत और शानदार आयोजन। जी हाँ, इस मरतबा उल्टे हाथ से खेला है, 30 गज के दायरे को तोड़ा है, शॉर्ट पॉइंट के सर के ऊपर से निकाल दिया था, मगर वहां के फील्डर चौकर ने थे उस गेंद का पीछा किया, एक लंबी दौड़ लगाई, उस गेंद को चेस किया और बहुत ही खूबसूरती के साथ फील्ड करते हुए बल्लेबाजों को अपने कदमों के ऊपर रोक लगाने पर मजबूर भी किया। इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं। रनों की संख्या हो चुकी है 4 रन। साहिल खांबे इस साल इनफॉर्म खिलाड़ी है, गेंदबाजी हो बल्लेबाजी हो बहुत ही बढ़िया उन्होंने अपने टीम के लिए योगदान दिया है। जी हाँ, इस मरतबा अच्छी गेंद और सीधे बल्ले से जरूर खेला था, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया। शॉर्ट थर्ड मैन के फील्डर थोड़े से चक गए थे, मगर मिथुन ने फिर से एक बार उन्हें कवर किया और एक लंबी दौड़ लगा के उस गेंद को फील्ड करने में कामयाब हुए। मगर इस बीच एक रन लेने का यहाँ पे जरूर मौका था। दोनों भी बल्लेबाजों ने इस मौके का फायदा उठाया और एक रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 5 पर। स्ट्राइकिंग एंड पर नितेश। जी हाँ, अच्छी गेंद, सम्मानपूर्वक खेला, सुमित पाटिल वहां पे मौजूद। रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। अच्छी गेंदबाजी यहाँ पे की है साहिल ने। 30 गज के दायरे में हमेशा मैं कहता हूँ कि गेंदबाजी करना इतना आसान नहीं होता, क्योंकि आप जैसे ही लाइनर लेंस के भटकोगे। जी हाँ, ये देखिए नितेश के बल्ले से आता हुआ एक लंबा हिट हवा के खिलाफ, गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 11 पर। नितेश जो कि लास्ट मैच के हीरो। जी हाँ, फिर से एक बार शॉट ऑफ क्लीन गेंद थी, उसके ऊपर पूरी तरीके से चकमा दिया। खड़े खड़े खेलने की कोशिश थी, ताकत का इस्तेमाल, मगर मिस टाइम कर गए। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और फ्लाइंग स्लीप में एक आसान सा कैच और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ नितेश पाटिल बैक टू द पैविलियन। नितेश ने बहुत बड़ी गलती की। हालांकि शॉट ऑफ लेन गेंद थी, उसे अक्रॉस द लाइन ताकत के साथ खेलने की कोशिश थी। अगर इनसाइड आउट खेले होते, कवर की दिशा में खेले होते आज तो आसानी के साथ 4 रन यहाँ पे उन्हें हासिल हो सकते थे, मगर जल्दबाजी और अपना कीमती विकेट नितेश को यहाँ पे गंवाना पड़ा। पहले ओवर की समाप्ति के बाद 11 रन स्कोर कार्ड पर 4 ओवर का ये मुकाबला होगा। दोनों भी टीम से मेरी गुजारिश है कि ये 4 ओवर का मुकाबला है। हालांकि पहला मैच 5 ओवर का यहाँ पे खेला गया था, मगर वक्त के कमी के कारण 4 ओवर का ये मैच खेला जाएगा। इस बीच नए बल्लेबाज योगेश पाटिल भी बहुत ही बढ़िया बल्लेबाज है। आज नितेश जल्द यहाँ पे आउट होने के बाद अब पूरी जिम्मेदारी इन 2 बल्लेबाजों को अपने कंधों के ऊपर लेनी होगी। इस बीच नए गेंदबाज आए हैं सूरज ने लास्ट मैच में बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए एक विराट थल जैसी टीम को फुल टॉस गेंद, यश ने आओ देखा ना ताओ, ताकत के साथ प्रहार और गेंद सीमा रेखा पार, मिलेंगे यहाँ पे पूरे 6 रन।
रायगढ़ अंपायर क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष है, पनवेल से बिलोंग करते हैं। जी हाँ, इस मरतबा फ्लाइंग शॉट, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना। ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को जबरदस्ती डीप मिड विकेट की दिशा में अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद, 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हालांकि सूरज की पहली गेंद पर छक्का यहाँ पे हमें देखने को मिला था। जी हाँ, स्लोवर वन गेंद, इस मरतबा उंगलियों को फेरा था, बिल्कुल परख नहीं पाए थे गेंदबाज को भी और गेंद को। हालांकि गेंद शरीर से टकराई, लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जरूर मिलेगा, मगर सूरज ने बहुत ही अच्छा कमबैक किया है। हमारी धरती का सूरज धीरे धीरे यहाँ पे ढलता हुआ दिखाई दे रहा है, मगर अब ये सूरज चमकता हुआ। जी हाँ, इस मरतबा बहुत ही बढ़िया स्ट्रोक, गैप को ढूंढा है दो खिलाड़ियों के बीच में से, गेंद डीप बैकवर्ड पॉइंट की दिशा में, मगर दूसरे रन के लिए देखिए तेजी के साथ यहाँ पे दौड़ पड़े। लास्ट मैच में वो रन आउट होकर मैदान से बाहर आए थे और इसी वजह से अब यहाँ पे चौकन्ने थे। दूसरा रन तेजी के साथ यहाँ पे मुकम्मल, 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। सूरज ने कुछ अच्छी गेंदें यहाँ पे जरूर की है, मगर कुछ खराब गेंदों का बल्लेबाजों ने फायदा भी उठाया है। अब तक 9 रन खर्च किए हैं इस ओवर में सूरज ने। जी हाँ, ऑफ स्टंप पर सफल होकर उस गेंद को खेलना चाहते थे स्क्वायर लेग की दिशा में, मगर गेंद और बल्ले की फिर से एक बार कोई मुलाकात नहीं। सूरज जबरदस्त गेंदबाजी करते हुए, पहले गेंद पर छक्का आने के बाद ऐसा लग रहा था कि ये बड़े रनों का ओवर हमें देखने को मिलेगा, कम से कम 15 से 20 रन यहाँ पे आएंगे, मगर अब यहाँ पे अच्छी वापसी सूरज के जरिए से। जी हाँ, ये देखिए फुलर लेंथ ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर करने का प्रयास। जो एक डेडलाइन होती है, वो डेडलाइन के ऊपर गेंद ने टप्पा खाया था और उसे हेलीकॉप्टर बना के कोशिश की थी खेलने की, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बहुत ही बढ़िया ओवर, देखते देखते दूसरे ओवर की भी समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में साहिल खांबे ने 11 रन खर्च किए थे। इस ओवर में पहली गेंद पर छक्का आने के बावजूद सूरज ने मात्र 10 रन खर्च किए हैं। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 11 रन 1 विकेट के नुकसान पर। नितेश आउट होने के बाद बाबदेव खंडाड़े इस टीम के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव तो जरूर है, मगर 4 ओवर का यहाँ ये मुकाबला और इन 4 ओवर में कम से कम 50 रन बोर्ड पर लगाने बेहद जरूरी। अब बचे हुए 12 गेंदों में कम से कम 30 रन और अगर यहाँ पे जोड़ते हैं 15 रन के औसत से, तो 15 का आंकड़ा 50 का आंकड़ा ये छू सकते हैं। 50 का आंकड़ा अगर छूते हैं तो एक रोमांचकारी मैच हमें जरूर देखने को मिलेगा, कांटे की टक्कर देखने को मिलेगी। इस बीच नए गेंदबाज आए हैं, अमित गावन अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। हालांकि 30 गज का दायरा हट चुका है, डी पॉइंट, उसी के साथ एक वाइडिश लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन की दिशा में एक फील्डर डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, 30 गज के दायरे के बाहर। फुल टॉस गेंद, उसे इनसाइड आउट खेला है, मगर वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में पिंडिया मौजूद। बहुत ही बढ़िया फील्डिंग, 1 रन तो मुकम्मल कर लिया, दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े और तेजी के साथ यहाँ पे दूसरा रन भी मुकम्मल। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल। हालांकि स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज यश ये दूसरा रन लेना चाहते थे, मगर शायद योगेश तैयार नहीं थे, मगर स्ट्राइकिंग एंड पर थ्रो आया था पिंडिया का और इसी वजह से ये रन दूसरा पूरा होता हुआ, मुकम्मल होता हुआ। जी हाँ, लेट कट करने की कोशिश कर रहे थे, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और विकेट कीपर के हाथों में एक आसान सा कैच और इसी के साथ और एक बल्लेबाज यश के रूप में मैदान से बाहर। दूसरा विकेट यहाँ पे जल्द यहाँ पे खोया है बल्लेबाजी करने वाली टीम बाबदेव खंडाड़े ने। इस बीच नए बल्लेबाज आयुष, लास्ट मैच को जिताने में एक अहम भूमिका जिस बल्लेबाज ने अदा की थी वही आयुष
क्योंकि एन वक्त पर जाकर उन्होंने 2 छक्के लगाए थे और अपने टीम को हार के डर से दूर किया था और जीत दिलाई थी। वही आयुष स्ट्राइकिंग एंड पर। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश, मगर बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है। इस ओवर में अमित कावड़ ने मात्र 2 ही रन खर्च किए हैं। 3 गेंदें अब तक डाली जा चुकी है। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन आयुष के लिए। मिथुन खुद देखिए डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, और उसी के साथ डीप स्क्वायर लेग में भी एक फील्डर तैनात है, और उसी के साथ एक डीप मिड विकेट लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर। कुल मिला के 5 फील्डर ऑन साइड की दिशा में और 4 फील्डर ऑफ साइड की दिशा में नजर आते हुए। जी हाँ, इस मरतबा हवा में उछाल कर खेला है, हवा के खिलाफ ये गेंद। जी हाँ, हवा में लुढ़कती हुई दिखाई दी, और इसी के साथ एक आसान सा कैच साहिल खांबे के हाथों में, और आयुष भी मैदान से बाहर। विश्वासु बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि उनकी टीम अब संकट से घिर चुकी है। पहले 2 ओवर में हालांकि ठीक ठाक रन आए थे, 21 रन आए थे, मगर इस ओवर में रनों को सुखा दिया है। अमित कावड़ ने 2 बल्लेबाजों को चलता किया है। 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है। फिर से एक बार अमित। जी हाँ, इस मरतबा फ्लिक किया है, मगर गेंद क्या फील्डर तक पहुंचेगी? जी नहीं, और धीरे धीरे गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए संजीवनी चौका। धन्यवाद। और इस चौके के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 27 रन, 27 रन ऑन स्कोर कार्ड। अभी भी 7 गेंदें आना बाकी है। इन 7 गेंदों में अगर 15-20 रन और आते हैं तो सम्मान पूर्वक स्कोर यहाँ पे आगा जाएगा। फिर से एक बार फील्डिंग में परिवर्तन करने की कोशिश। मिथुन थड़े हम देख सकते हैं डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, और जो डीप स्क्वायर लेग में फील्डर थे उन्हें फ्लाइंग स्लीप की तरह दिशा में तैनात करते हुए, इसके साथ गली की दिशा में फील्डर तैनात है। शॉर्ट फाइन लेग नजदीकी फील्डरों में मिड ऑफ भी हमें नजर आता हुआ। उसी के साथ एक डीप पॉइंट और डीप कवर वाइडिश लॉन्ग ऑफ। जी हाँ, उसी दिशा में खेला है, मगर मिथुन थड़े वहां पे मौजूद। बहुत ही बढ़िया फील्डिंग। 1 रन तो आसानी के साथ यहाँ पे मुकम्मल। दूसरे रन के लिए कोई मौका नहीं। देखते देखते यहाँ पे ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 28 रन, तकरीबन 9.33 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। इसी औसत से अगर रन बनेंगे तो 37 या 38 रन बन सकते हैं, मगर ये काफी नहीं होगा। नवजीवन दिघोड़ी बहुत ही बढ़िया टीम बल्लेबाजी करने के लिए जानी जाती है, और इसी वजह से इस अंतिम ओवर में 15 से 20 रन आना बेहद जरूरी। बाबदेव खंडाले के नजरिए से अली दादा पुरस्कृत, और अली दादा खुद टीम में खेल रहे हैं, टीम के साथ है। मॉरल सपोर्ट, उसी के साथ एक इकोनॉमिकल सपोर्ट उनका हमेशा की तरह यहाँ पे नजर आता हुआ। अली दादा को क्रिकेट का बहुत ही जबरदस्त शौक, और मराठी उद्योजक के रूप से उन्हें जाना जाता है, मगर क्रिकेट भी उनके खून में है, और इसी वजह से हमेशा किसी न किसी टीम को वो प्रमोट करते रहते हैं और अपने टीम में खेलने के लिए अलग अलग खिलाड़ियों को जगह देते हैं, खेलने के लिए मौका देते हैं। आज हम यहाँ पे उन्हें व्यक्तिगत रूप से खेलते हुए भी देखा। जी हाँ, इसमें ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद, उसे खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी। फिर से एक बार डेड लाइन के अंदर से गेंद बल्लेबाज को चकाने के बाद सीधा विकेट कीपर के हाथों में। अच्छी शुरुआत यहाँ पे नीलेश की,
जी हाँ, फुल टॉस गेंद बैक टू द बॉलर खेला था, कैच पकड़ने का मौका था मगर मौका गवाया है। मगर फिर भी नौजवान दिगोड़ी का यहाँ पे ज्यादा नुकसान नहीं होगा, मात्र 1 रन, और एक रन से काम नहीं बनेगा, एक रन से मात्र औपचारिकता यहाँ पे होगी। बड़े स्ट्रोक की दरकार, बड़े स्ट्रोक की जरूरत, बड़े स्ट्रोक अगर यहाँ पे आते हैं तो ही यहाँ पे मोमेंटम बन सकता है और जीत की लालसा यहाँ से पैदा हो सकती है। जीत की उम्मीद की जा सकती है मगर इस मर्तबा देखिए वाइड के रूप में एक अतिरिक्त रन मिलेगा। ये 1 रन भी काफी महत्वपूर्ण होगा। इस 1 रन के साथ 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी भी 4 गेंदें आना बाकी, 4 गेंदों में कम से कम 2 बड़े स्ट्रोक। हालांकि बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते हैं, अच्छी बल्लेबाजी करने के लिए पहचाने जाते हैं। जी हाँ, मगर गेंदबाज बहुत ही चाणाक्ष, बहुत ही होशियार, बल्लेबाज को परख लिया है, बल्लेबाज को जान लिया है और इसी वजह से कभी स्लोअर वन, कभी फास्टर वन, कभी लेग कटर, अपने उंगलियों को फेरते हुए। जी हाँ, फिर से एक बार लेग स्टंप के बाहर थोड़ी सी फास्टर वन गेंद जरूर थी मगर लाइन से बट गए और इसी वजह से अंपायर जी ने यहाँ पे वाइड का इशारा किया है। एक अतिरिक्त रन फिर से एक बार मिलेगा। 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी भी 2 गेंदे, 3 गेंदे आना बाकी है। जी हाँ, ओवर पिच बनाकर खेलने का प्रयास था योगेश पाटिल का। 1 रन तो यहाँ पे मुकम्मल मगर तेजी के साथ पिंटिया की फील्डिंग का क्या कहना, बहुत ही बढ़िया फील्डिंग, शानदार फील्डिंग। इस तरह से ग्राउंड फील्डिंग और कैचेस लपकने की अगर आपके पास सलाहियत है तो फिर बल्लेबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव आ ही जाता है क्योंकि बड़े स्ट्रोक खेलने हैं और बड़े स्ट्रोक खेलने की कोशिश में बहुत सारी गेंदें उन्होंने अपने हाथों से गंवाई है, खर्च की है और इसी का खामियाजा यहाँ पे भुगत रहे हैं। अगली गेंद फिर से एक बार स्लोवर वन थी मगर ऑफ स्टंप के बहुत ही ज्यादा बाहर। अब यहाँ पे ये नो बॉल है या वाइड बॉल है ये चेक करते हुए अंपायर जी। अंपायर खुद उस स्पॉट पर जा चुके हैं और उस स्पॉट पर जाकर देखते हुए क्या ये विकेट के बाहर गेंद गिरी है। विकेट के अगर बाहर होती है तो नो बॉल करार दिया जाएगा। अंपायर जी से जो भी इशारा आएगा हम उसके मुंतजीर है। वाइड का इशारा अंपायर जी का, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी भी 2 गेंदें आना बाकी। जी हाँ, यहाँ पे अंपायर जी का ये रिव्यू है या जी हाँ, अंपायर जी यहाँ पे देखना चाहते हैं क्या ये नो बॉल है या वाइड है क्योंकि किसी भी टीम का या किसी भी खिलाड़ी का नुकसान न हो, किसी भी टीम के ऊपर अन्याय न हो, इस वजह से अब देखा जाएगा क्या ये नो बॉल है क्योंकि नो बॉल अगर होता है तो बहुत सारा फायदा होगा बल्लेबाजी करने वाली टीम का क्योंकि फ्री हिट मिलेगा और उसी के साथ 1 रन तो मिलेगा ही मगर फ्री हिट का बहुत फायदा हो सकता है। मैत्री ग्रुप आयोजित मैत्री चषक 2023 हम देख रहे हैं। हम हैं अलीबाग तहसील में बहुत ही खूबसूरत गांव वरसोली में जो कि टूरिस्ट के लिए पहचाना जाता है। सैलानी यहाँ पे आते हैं, बहुत सारे टूरिस्ट आते हैं घूमने के लिए। बहुत ही खूबसूरत ये समुंदर और उसी के साथ यहाँ पे नारियल के पेड़ और यहाँ के खाने स्पेशली मच्छी को एंजॉय करने के लिए बहुत सारे पूरे भारत वर्ष से लोग यहाँ पे आते हैं। और इस बीच के बाहर, इस बीच के नजदीक एक खूबसूरत ये मैदान। जी हाँ, अंपायर जी ने यहाँ पे नो बॉल करार दिया है और इसी की तो मैं बात कर रहा था क्योंकि ये फ्री हिट बहुत ही कारगर होगा बापदेव खंडाले के लिए क्योंकि अब यहाँ पे होगी फ्री हिट और उसी के साथ 1 रन भी मिलेगा। अब इस फ्री हिट के ऊपर बल्लेबाज आउट होने का खतरा बिल्कुल ना के बराबर।
हालांकि रन आउट तो हो सकते हैं मगर बोल्ड आउट या एलबीडब्ल्यू या कैच आउट होने का संभव, जी हाँ, मगर क्या होगा, इस गेंद को मिस कर दिया है। फ्री हिट के ऊपर बिल्कुल फायदा नहीं उठा पाए। गेंद गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद हालांकि लेग स्टंप पर थी मगर स्टंप के ऊपर से निकल गई। बहुत ही अच्छी तरीके से कट किया था उस गेंद को। जी हाँ, इस मरतबा खड़े खड़े खेला था मगर क्या क्या यहाँ पे गैप को ढूंढा है, जी नहीं, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग, फिर से एक बार पिंटिया किया और इसी के साथ दूसरे रन के लिए रन आउट के रूप में यहाँ पे और एक बल्लेबाज आउट। एक ही रन यहाँ पे मिलेगा और इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 34 रन। 4 ओवर की समाप्ति के बाद जीतने के लिए 35 रनों की जरूरत। पाहिलं तर नवजीवन दिघोडी या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं, तर बॅटिंग करत असताना निर्धारित 5 षटकामध्ये म्हणजेच 30 बॉलमध्ये इथे 34 धावा पूर्ण केल्या, तर 35 धाव्यांचं लक्ष्य हे नवजीवन दिघोडी या संघासमोर असणार आहे। सलामीची जोडी मैदानामध्ये गेलेली आहे। एका बाजूला आपण पिंट्याला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला साहिल खांबे ही जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते। 35 धाव्यांचं लक्ष्य आहे। जरी हे लक्ष्य दिसायला सोपं असेल तरी सुद्धा खंडाळे संघाकडे जी गोलंदाजी आहे ती आपण अगोदरच्या मॅच मध्ये पाहिली। अगदी वेगवान गोलंदाज आहेत किंवा त्याच वेळेला गोलंदाजीवरती असलेलं प्रभुत्व, सटीक नियंत्रण आणि त्याच वेळेला लाईन आणि लेंथ मध्ये गोलंदाजी आपण खंडाळे संघाकडून अगोदरच्या मॅच मध्ये पाहिली। त्याच्यामुळे ही मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल यामध्ये शंका नाहीये। 3 दिवसाची ही स्पर्धा आहे। आजचा पहिला दिवस, उद्याच्या दिवसाला सुद्धा आपण पाहिलं तर इथे मोठमोठे संघ अलिबाग तालुक्यामधील पाहायला मिळणार आहेत आणि अंतिम दिवसाला इथे 40+ ओपनचा लॉट असणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला या मैदानावरती अलिबाग तालुक्यामधील, रायगड जिल्ह्यातील, महाराष्ट्रामधील, गुजरात, सुरत अशा विविध राज्यामधील जे खेळाडू आहेत जे 40+ असणार आहेत ते मात्र आज आपल्याला या स्पर्धेच्या अंतिम दिवसाला या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत। त्याच्यामुळे क्रिकेटची एक चांगली मेजवानी मैत्री चषक वर्सोली 2023 या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मैदानामध्ये सामना स्टार्ट होतोय। पंचाच्या भूमिकेमध्ये विशालजी पाटील, मॅन फ्रॉम पनवेल, त्यांच्या समवेत दुसरे आमचे पंच आहेत संकेत ढोळे, मॅन फ्रॉम अलिबाग थळ। या दोनही पंचांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय। संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीची पंचांची भूमिका। माझ्या समवेत स्कोररच्या भूमिकेमध्ये नॉन स्टॉप स्कोरिंगचं काम पाहणारे मयुरेश सारंग, तसेच माझ्या समवेत
महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक ज्यांचा आवाज आपण वेस्ट बेंगॉलमध्ये ऐकलात असं यासीन मर्चंट सर, या सर्वांच्या माध्यमातून क्रिकेटसाठी खूप चांगल्या पद्धतीचं योगदान आणि मैदानामध्ये पंचांचा इशारा येतोय जिंकण्यासाठी येणारे 30 बॉल 35 धावेची गरज असताना स्ट्राईक एंडवरती सागर आपण पाहतोय तर नॉन स्ट्राईक एंडवरती साहिल खांबे हे दोन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळालेत. येणारे 30 बॉलमध्ये 35 धावेची गरज असताना पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा पद्धतीने खेळ असणार आहे. तर या ठिकाणी क्षमा असावी, मी 30 बॉल म्हणत होतो परंतु 4 षटकांचा हा सामना आहे त्याच्यामध्ये 24 बॉल मध्ये 35 धावेची गरज आहे. हे दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे. 24 चेंडू आणि 35 धावेची गरज असताना पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी सागर ऑफ द मार्क आपल्या स्वतःचं खातं ओपन केलेलं आहे. एक संतुलित आणि संयमी सुरुवात म्हणावी लागेल. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जगभर लाईव्ह दाखवलं जाते. पुढे एकदा फुल टॉस बॉल, खूप चांगल्या पद्धतीचा फटका चेंडू आपण पाहिलं तर बाउंड्रीच्या दिशेनं जातोय. 1 बाउन्स, चौकार. आज धावा धाफलकावरती आलेले आहेत. फलंदाज साहिल खांबेच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका. यावेळेला ऑनसाइडला मारायचं होतं, बॅटची बॉटम एज घेतली आणि चेंडू अलॉंग द कार्पेट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये फक्त धावा इथे मात्र मिळणार नाहीयेत. खूप चांगल्या पद्धतीची वापसी म्हणावी लागेल गोलंदाजाची, कारण खंडाळे संघामध्ये खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आहेत. कारण अगोदरच्या आपण मॅच मध्ये पाहिलं तर केतन ज्याने खूप चांगल्या पद्धतीने नाव कमावलं आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर आता पहिला गोलंदाज इथे विराज ज्याने 3 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्या आणि खऱ्या अर्थाने इथं चांगल्या पद्धतीची वापसी म्हणावी लागेल. कारण स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक चेंडू हा विचारपूर्वक टाकावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती कशा पद्धतीने तुमची लाईन आहे, लेंथ आहे किंवा त्याच वेळेला फलंदाजाचं फुटवर्क मुवमेंट कशा पद्धतीने आहे. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला फ्रीली बॅटिंग हे फलंदाज करत असतात. अशा वेळेला फलंदाजांना रोखणं ही गोलंदाजासाठी एक मोठी कसरत असते. कारण 2 क्षेत्ररक्षक जर आपण सोडले तर बाकी क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे पूर्णपणे फ्रीडम हा फलंदाजांकडे असतो आणि तोच फ्रीडम आता या 2 संघामध्ये 2 फलंदाजांमध्ये आहे. एका बाजूला सागर जो आक्रमक खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट खेळणारा तो म्हणजे साहिल खांबे आपण मैदानामध्ये पाहतोय. या मैदानाच्या सभोवताली आपण पाहतोय जे आजचे 8 संघ आहेत त्या 8 संघांसाठी आपण पेंडॉल पाहतोय. प्रत्येक पेंडॉलवरती प्रत्येक संघाचं नाव सुद्धा आपण पाहतोय. सुंदर असं व्यासपीठ, त्याच वेळेला समालोचन कक्ष असेल, या सर्वांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन आज आपण या ठिकाणी वसुलीच्या मैदानावरती पाहतोय. ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज शॉर्ट फॅलिंग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र एक सिंपल झेल, सोपा झेल मात्र सोडला गेला आणि संधी सुद्धा आपण पाहिले तर साहिल खांबे याला मात्र मिळत आहे. झेल फार महत्वाची आहे कारण एका कॅचमुळे सुद्धा तुम्ही मॅच हरू शकता. आपल्याकडे एकतर धावसंख्या कमी आहे, फक्त 35 धावा आपल्याला डिफेन्स करायचे आहेत आणि अशा वेळेला तुम्ही जर असे झेल सोडलेत तर कदाचित तुम्हाला नक्कीच थोडंसं महागात पडेल. अजून 2 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या 4 बॉलवरती 5 धावा धाफलकावरती. यावेळेला बॅटची लिडिंग एज लागली, आउटसाइड एज लागली, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर येतोय, चौकार. फार महत्वाचा आहे. या बॉलवरती 4 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 9 धावा धाफलकावरती आलेली आहेत. गोलंदाज विराज गोलंदाजी मार्कवर आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पुढील बॉल राईट ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चांगला फटका करून काढलेला आहे. कॅचचा परिणाम आपण पाहतो, एक चौकार आला, तदनंतर पुन्हा एकदा चौकार आला आणि इथे मात्र 4 धावेची भर.
वर्षाचा आहे. अगदी कमी वयामध्ये क्रिकेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्याने नाव कमावलं. आज त्याच्या घरामधील जे काही त्याचे रिलेटिव्ह बघत असतील ते सुद्धा खूप खुश असणार आहेत, कारण पहिल्याच सामन्यामध्ये जी बॅटिंग केलेली आहे त्या बॅटिंगमध्ये सर्वांना प्रभावित केलं. नेत्रदीपक मनाला मोहून टाकणारी बॅटिंग आपण सागर म्हणजेच मिंटाच्या माध्यमातून पाहिली. आता अशा वेळेला 18 बॉलमध्ये 22 धावेची गरज असताना कशी बॅटिंग करेल. पहिल्याच बॉलवरती येथे आपण पाहिलं तर चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. मात्र फक्त खेळ पाहू नका, तर फलंदाज कशा पद्धतीने फुटवर्क मुवमेंट करतोय, कशा पद्धतीने प्रेझेन्स ऑफ माइंड वापरतोय, कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याचं प्लॅनिंग असतं, या गोष्टी आहेत ते तुम्ही आत्मसात करायला शिका. फक्त क्रिकेट पाहायचा नसतो, तुम्हाला चांगलं क्रिकेटर व्हायचं असेल तर खेळाडूच्या चांगल्या गोष्टी घेतल्याच पाहिजे. यावेळेला ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक टीममध्ये तैनात आहे. फक्त एक सिंगल धाव पाहायला मिळेल. अगोदरच्या बॉलवरती षटकार, तर या बॉलवरती एक सिंगल धाव आणि एक सेन्सिबल क्रिकेट, एक संतुलित क्रिकेट आपण सागरच्या माध्यमातून पाहतोय. फलकावरती धावा आपण आतापर्यंत पाहिलं तर 20 धावा, 20 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 35 धावेचं लक्ष आहे, त्यापैकी 20 धावा धावफलकावरती, म्हणजे अजूनही 15 धावेची गरज आहे. केतनला थोडस या ठिकाणी डॉट बॉल टाकायला लागतील. या स्पर्धेमध्ये किंवा या सामन्यामध्ये वापसी करायची असेल तर प्रत्येक चेंडू हा डॉट काढावा लागेल. साहिल कांबे स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला कुटप्पाचा बॉल, खूप चांगल्या पद्धतीचे फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज इथे मात्र साहिल खांबे. बॅक टू दी पवेलियन. आपण पाहिलं तर फिल्डिंग करणाऱ्या संघाने जिंकलेले आहेत. तुमच्याकडे साक्षीदार युट्यूब आहे, युट्यूबमध्ये जाऊन तुम्ही सर्च केलं तर अशा कित्येक मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. तर इथे खंडाळी संघाकडे संधी आहे. शेवटल्या क्षणापर्यंत तुम्ही झुंज द्या, मॅच जिंकू किंवा हारू, पण जर हारलात तर कमी मार्जिनने हारायचं, हा सुद्धा मानस आपल्या मनामध्ये असावा लागेल. तर 15 बॉलमध्ये 15 धावेची गरज असताना पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आपण नवीन फलंदाज सूरजचे मात्र ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. इथे बॅटची एज, फलंदाज बाद. स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक गोलंदाज या ठिकाणी आपण जर बघितलं तर केतन करेल का, हे प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. आपण इंटरनॅशनल स्तरावरती पाहिलं तर टेस्ट क्रिकेटमध्ये जो प्रेट्स पोपोर्ट ऑस्ट्रेलियाचा, ज्याने पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती केली. आपण ओडियाचा विचार केला तर पाकिस्तानचा जलालुद्दीन यांनी पहिली हॅट्रिक इंटरनॅशनलमध्ये आपल्या नावावरती केली. आणि आपण T20चा विचार केला तर ऑस्ट्रेलिया संघाचा ब्रेटली, ज्याने पहिली हॅट्रिक बांगलादेश विरुद्ध आपल्या नावावरती केलेली आहे. तर या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक अर्थातच केतन करणार का, हे प्रश्नचिन्ह आता उभं राहिलेलं आहे. जिथे पहिल्या अगोदरच्या 2 बॉलचं आपण अनालिसिस बघितलं तर 2 बॉलवरती 2 विकेट्स ज्याने घेतलेल्या आहेत, तर या तिसऱ्या बॉलवरती विकेट्स घेतली. तर या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक ही केतनच्या नावावरती होईलच, परंतु मयुरेश सर्वात महत्त्वाची गोष्ट की समोरच्या संघावरती दबाव सुद्धा तितकाच वाढणार आहे. कारण आता विकेट घेणं हा फोकस असणार आहे तो बापदेव खंडाळे संघाचा, आणि तोच मानस केतनच्या मनामध्ये पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश होतोय. अमित मात्र स्ट्रायकिंग एंडवरती. केतन पुन्हा एकदा सज्ज होते. राईट मोर द विकेट, फुलटॉस बॉल. अशा पद्धतीचे फटके मात्र आपल्याला पाहायलाच मिळतील जर फुलटॉस बॉल असेल तर. या बॉलवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
संघाकडे जातो की काय, परंतु या एका फटक्याने पूर्णपणे चित्र आता बदललेलं आहे. आपण विनिंग पर्सेंटेज जर दिलं तर 70% आपण आता नवजीवन दिघोडी संघाला देऊया, 30% बापदेव संघाकडे आहे. परंतु 30%चं 50% कसं करायचं हे आता बापदेव संघाने इथे ठरवलं पाहिजे. केतनची गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने होत होती, परंतु अगोदरचा बॉल आपण पाहिला तर फुलटॉस होता आणि त्याचा पुरेपूर समाचार हा फलंदाजानं घेतला. 6 धावा वसूल केल्या आणि 6 धावेच्या सहाय्यानं 26 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. यावेळेला मात्र अप्रतिम असा फटका निर्जन क्षेत्रामध्ये हा फटका घेऊन काढला. एक सिंगल धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. एकेरी आणि द्विवरती सुद्धा फोकस एक प्रोफेशनल खेळाडू किंवा त्याच वेळेला सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. एखादा खराब चेंडू आला असता त्याला सीमा रेषेच्या बाहेर पाठवतायत, चांगला चेंडू असेल त्याचा सन्मान सुद्धा करतायत. आणि 2 ओव्हरची सांगता 27 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आता येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावेची गरज. 12 चेंडू आणि 8 धावा. यातून विजयी होणारा जो संघ असणार आहे तो मात्र जे बारांसादेव नौखार या संघासमोर खेळणार आहे आणि त्यातून विजयी होणारा संघ या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं बक्षीस पात्र होणार आहे. किमान या स्पर्धेमधून 25,000 आणि आकर्षक चषक ही मात्र 100% घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे दोनही संघांसाठी ही फार महत्त्वपूर्ण मॅच असणार आहे. यातून कोणता संघ विजयी होणार, नौकार संघासमोर कोणता संघ इथे भिडणार आहे हे सुद्धा पाहण्यायोग्य असणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज, यावेळेला नवीन गोलंदाज येतोय. जितूकडे संपूर्ण जबाबदारी. येणारी 12 बॉल जिंकण्यासाठी 8 धावेची गरज. पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येणार आणि ते मात्र अंतिम क्षणाला झेल पकडलाय फलंदाज बाद. चेंडू टाकणार आहे किंवा या षटकामध्ये कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न हा नक्कीच त्याचा असणार आहे. परंतु जोपर्यंत सागर आहे तोपर्यंत ही मॅच नवजीवन दिघोडी संघाकडे असेल यामध्ये मात्र शंका नाहीये. येणारे 11 बॉल 8 धावेची गरज. यावेळेला काय जबरदस्त फटका कोंकाडलाय. बॅकफुटला जाऊन एक चांगल्या पद्धतीचा टॅप फटका. गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत डीप मधून येईल तोपर्यंत सिंगल धाव या बॉल वरती. येणारे 10 बॉल आता जिंकण्यासाठी 7 धावेची गरज. अजून सुद्धा ही मॅच पॉसिबल करू शकतात कारण खंडाळा संघाकडे बॉलिंग चांगली आहे. परंतु जोपर्यंत सागर पेंट्या मैदानामध्ये आहे तोपर्यंत ही मॅच तो मात्र नक्कीच घेऊन जाणार. आज संपूर्ण दिवसामध्ये त्याचा आपण अनालिसिस बघितला, आढावा घेतला तर अप्रतिम असा खेळ मैदानामध्ये सागरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फक्त एक सिंगल धाव या बॉलवरती पाहायला मिळेल. येणारे 9 बॉल जिंकण्यासाठी आता मात्र 6 धावेची गरज. कशा पद्धतीने मॅच कडे आता खेळणार. स्ट्राईकवरती बॅटर आहे तो मोठा फटका मारून ही मॅच संपवणार की एकेरी दिवरती फोकस देऊन ही मॅच अगदी चांगल्या पद्धतीने जिंकवणार. या सर्व गोष्टी आता मैदानामध्ये घडणार आहेत. 9 बॉल जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा जितू. एक जबरदस्त फटका आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर एक लॉफ्टेड स्ट्रोक चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. मॅच विन होतोय, येतोय षटकार.